पडद्यामागे हालचाली वाढल्या, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार, सूत्रांकडून महत्त्वाची बातमी. राजकारणात पडद्यामागे अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. नवीन वर्षाचा आज पहिला दिवस आहे. हे वर्ष निवडणुकींच्या रणधुमाळीचं असणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्या जागा वाटपाच्या मुद्द्यावरून मुंबईत गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झालेला बघायला मिळतोय. असं असताना आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी यांच्या जागा वाटपावरून चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये फोनवरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जागा वाटपापेक्षा भाजपला पराभूत करणं महत्त्वाचं आहे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. तसेच उद्धव ठाकरे पुढच्या काही दिवसांमध्ये दिल्लीत बैठकीसाठी जाणार आहेत, अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. इंडिया आघाडीचं आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं जागा वाटप कसं असेल या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे मुंबईत तर काँग्रेस आणि ठाकरे गटात जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्यात चांगलंच वाकयुद्ध रंगलेलं बघायला मिळालं. अखेर जागा वाटपाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांमध्ये फोनवरून संभाषण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. जागा वाटपाबाबत आमचं मतभेद नाही, पण भाजपच्या विरोधात एकत्रित लढायचं आहे, अशी उद्धव ठाकरेंची भूमिका. तसेच भाजपला पराभूत करणं महत्त्वाचं आहे, अशी देखील भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली आहे. उद्धव ठाकरेंचा लवकरच दिल्ली दौरा होणार आहे. या दिल्ली दौऱ्यात जागा वाटपाबाबत चर्चा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.